Navbharat Times present MBT News. बोलते तो ते डोळे बिळे असे तरी फुगिरी असतो आलाय तिकडे फुगिरीला आपण हसतो काय. चल कान पकड़ के बात चल. एयरटेल कंपनी में काम करने वाले मराठी भाषिक कर्मी फ्लोर पर हिंदी भाषा में ही वार्तालाप करें, नहीं तो उन्हें नौकरी से निकालने की धमकी देने वाले एयरटेल कंपनी के अधिकारी टीम लीडर को मनसे कार्यकर्ताओं ने जमकर पीटा। ये खबर महाराष्ट्र के पुणे से आई है। प्राप्त जानकारी के अनुसार इस मामले को लेकर मनसे कार्यकर्ताओं के पीटे गए एयरटेल के अधिकारी का नाम शाहबाद अहमद बताया जा रहा है, जिसके साथ साथ शाहबाद अहमद के खिलाफ मनसे कार्यकर्ताओं ने यह भी आरोप लगाया है कि इन्होंने हिंदू त्योहारों के दौरान भी यहाँ काम करने वाले कर्मियों को छुट्टी नहीं दी। इतना ही नहीं तो पिछले 3 महीनों से इन कर्मियों को उनकी तनख्वाह भी अदा नहीं की, जिसके बाद यहाँ काम करने वाले मराठी भाषिक कर्मी शिकायत लेकर मनसे पार्टी के ऑफिस पहुंचे थे। शिकायत को सुनकर इस पार्टी के सचिव आशीष साबले पाटिल, मनोज खराबी, तुषार मोरे अपने अन्य कार्यकर्ताओं समेत वाकड़ेवाड़ी इलाके में एयरटेल ऑफिस पहुंचे, जहां उन्होंने टीम लीडर शाहबाद अहमद को इस शिकायत के बारे में पूछा, जिस पर शाहबाद और मनसे के कार्यकर्ताओं में अनबन होने लगी। तभी इन कार्यकर्ताओं ने शाहबाद की जमकर पिटाई की, जिसका वीडियो भी मनसे कार्यकर्ताओं ने अपने मोबाइल फोन में रिकॉर्ड भी किया। जिसके बाद ऐसी गलती दोबारा नहीं करने का वादा शाहबाद ने मनसे कार्यकर्ताओं से किया है। आशीष साबळे पाटील माझ्यासोबत मनसे सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी आणि तुषार मोरे आणि ही माझी पूर्ण माझ्यासोबत जे आहेत आज हे सगळे एयरटेल कंपनी वाकडेवाडीचे कर्मचारी आहेत। गेल्या महिन्याभरापूर्वी हे लोक माझ्याकडे तक्रार घेऊन आली होती। म्हणून असणारा जो टीम लीडर आहे तो आपल्या मराठी पोरांना मराठी सणांना सुट्टी देत नाहीये, त्यांना विकली ऑफ देत नाहीये, त्यांना गेले 3 महिने पगार केला नाही। फ्लोअरवर हिंदीच बोलायचं, त्याला मराठीची काय एलर्जी माहित नाही। यांनी मला तशी तक्रार केली की बाबा 3 महिने पगार नाहीये, काही लोकांची लग्न ठरली होती आणि घरचे बाकीच्या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स होते आणि तरी या सगळ्या गोष्टी सुरू होत्या। त्यावेळेला त्यांच्या लीगल टीमशी आणि HR लोकांशी मी बोललो की बाबा ह्या मुलांवर अन्याय करू नका, तुम्ही आपली ही मराठी पोरं कामाला येत आहेत तुमच्याकडे, तुम्ही त्यांचं पेमेंट थकवतायत, त्यांच्यावर अन्याय करतात, 8 रुपये अन्याय करू नका ही त्यांना विनंती वजा त्यांना सांगितलं होतं, नाही तर आम्हाला यावं लागेल। गेले 15 दिवस मी त्यांचे सचिन खर्डी म्हणून HR आहे त्यांच्याशी मी चर्चा करतोय आणि ते एकच गोष्ट सांगतात की मी 2 दिवसात वरिष्ठांशी बोलतो, 4 दिवसात बोलतो, तरी त्यांनी काय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही। आज शेवटी हे सगळे कर्मचारी त्यांचा पगार मागण्यासाठी ऑफिसला गेले तर त्यांना म्हणला कोणसी भी सेना लेके आओ, तुम मनसे लेके आओ नहीं तो शिवसेना लेके आओ, कोणसी भी सेना लेके आओ, मैं तुम्हारा पेमेंट नहीं करूंगा, फ्लोर पे हिंदी बात करने का मेरे को हिंदी आता नहीं और तुम सब लोग को टर्मिनेट करके मैं मेरे गांव से यूपी से लोग लेके आऊंगा और यूपी वाले सब लोग इधर काम में भरती करूंगा। हे मला समजल्यानंतर मी तात्काळ तिथे गेलो, त्याच्याशी आज चर्चाच करायला गेलो। आमचे सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष पण आले। आज आम्ही चर्चा करत असताना आजही त्याचा तो अॅरोगंट स्वभाव तिथे दिसला। त्याला मी विचारलं की बाबा ह्या मुलांचा पगार तू केला पाहिजे आणि यांच्यावर अन्याय नाही केला पाहिजे, तर आजही तो मेरे को मराठी आता नाही, मी मराठी बोलूंगा नाही आणि त्याचा तो जो काही उपजत अॅरोगन्सी असलेला स्वभाव होता त्याला आम्हाला मनसे स्टाईलला चोप द्यायला लागला आणि मग त्याला चोप दिल्यानंतर आज सांगितलंय सोमवारी यांचे पगार पण यांना जमा झाले पाहिजे, कुठल्याही कर्मचाऱ्याला अन्याय झाला पाहिजे नाही आणि तू पुण्यात आलाय तर तू मराठी बोलायला शिक आणि तू जर परत तिथं आरेरावी केली तर तुला परत एकदा मनसे स्टाईल चोप दिला जाईल। कालची जी घटना ठाण्याला घडली तेव्हापासूनच आम्ही डिस्टर्ब होतो पूर्ण, किंवा आपला मराठी माणूस एकत्र का येत नाही म्हणून एकत्र येत का नाही। म्हणजे आज ऑफिसच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, उद्योगाच्या ठिकाणी सगळीकडे जर आपण मराठी म्हणून ही भारताची 5 बोटं एकत्र आलो नाही तर आपल्यावर अन्याय होणार आहे। ही येणाऱ्या काळाची गरज आहे की आपण एकत्र पाहिजे की एखादा माणूस UP बिहारवरनं येतोय नावाचा आणि तो आपल्या इथल्या मराठी पोरांना सांगतो तुला टर्मिनेट करतो, गावावरनं पोरं आणतो, फ्लोअरवर मराठी नाही बोलायचं, हिंदीच बोलायची। मग यांची काय मोगलशाही लागली आहे का, ही काय मोगलाई आहे का? त्याच्यामुळे आज त्याला मनसे स्टाईल हा प्रसाद दिलाय। हा आम्ही एक मेसेज पाठवतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे की तो जे बोलला कोणसी भी सेना लेके आओ, मनसे लेके आओ नाही तो शिवसेना लेके आओ, म्हणून त्याला आज दिलेला हा एक चोप आहे आणि हा संबंध महाराष्ट्रात एक मेसेज घ्यायला पाहिजे की परत जर महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेला कोणची भी सेना लेके आओ आणि तुम्ही मराठी बोलला नाही तर तुम्हाला मनसे स्टाईल चोप दिला जाणार. धन्यवाद. जय महाराष्ट्र.